हॅलो गाईज, नमस्कार. एसरच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की माझ्या पाठीमागं आतर उभा आहे. आज 3 दिवस मी भेटला नाही तुमच्याशी. आज तू भेटलास ना. आजच्या ब्लॉगमध्ये पण तू नाहीयेस. का? मी स्वतः गेलतो एकटा हेअर कट करायला. तो गाईज, जसं की तुम्ही माझं थंबनेल बघितलं असेल की मी आज हेअरकट करायला गेलो होतो. हेअरकट करून आलेलो आहे घरी आणि रात्रीचे आम्ही ब्लॉग करतो आणि ब्लॉग एडिटिंग करतोय. ब्लॉग मी एडिटिंग करतोय. तर व्लॉग एडिटिंग करायच्या अगोदर जो प्री शूट पाहिजे तो मी टाकतो आहे. कारण की आज जो मी व्लॉग केलेला आहे तो नॉर्मली न बोलताच केलेला आहे. कारण की भरपूर थोडंसं मी बिझी होतो. माझ्यासोबत माझे कलिग्स वगैरे होते. तर त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करणार आहे. व्हॉइस ओव्हर करून मी त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. बट एकदम इझी आहे. मी व्हिडिओ पण असे शूट करतो की जेणेकरून तुम्हाला समजतं की त्याच्यामध्ये मी हेअरकट करायला गेलो आहे, कुठे गेलो आहे, कसा गेलो आहे, कशामुळे गेलो आहे. त्याच्यानंतर मी गाडी वॉश करायला गेलो ह्याच्यावर पण तुम्हाला एकदम झूम करून दाखवलेलं आहे की बाबा मी खरंच गाडी कुठे घेऊन गेलो, काय गेलो. थोडंसं हेअरकट केल्यामुळे थोडंसं नॉर्मल लुक चेंज झालं. ॲक्च्युली कसं मी सो गाईज, मी कसं आहे की थोडेसे हेअर वाढवणार आहे. हा नॉर्मल लुक चेंज झाला आहे, बाकी काही नाही. कारण की जास्त मी हेअरकट वगैरे काही केलं नाही, फक्त शेप दिलेला आहे. आणि मी हेअर तुम्हाला जसं की मी बोलतो की मी हेअर वाढवणार आहेत. वाढवल्यावरती थोडंसं लुक चेंज करणार आहे. नेहमी नॉर्मल शॉर्ट हेअरमध्ये मी राहत होतो. पण थोडंसं जर ट्रिमिंग वगैरे केलं, शेप दिलं आहे, पण लुक थोडंसं चांगलं झालं आहे. अथर्वचे पण केस वाढलेले आहेत. आता स्कूलला जायच्या अगोदरच त्याचे आम्ही मला सुट्टी येत असं सुट्टी तुला, मग उद्या हेअरकट करायचे आपण तुझे वाढलेले. तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी त्याला घेऊन जाईन त्या टायमिंगला त्याचे हेअर कट करतानाचा पण तुम्हाला व्लॉग हा नक्कीच शेअर करेन. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओ म्हणजे पुढच्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये दाखवेन की मी कुठे गेलो होतो हेअरकट करायला आणि सगळं मी तुम्हाला शेअर करेन. अथर्व नाही आहे, गेल्या 3 दिवसापासून तुम्हाला तो भेटला नाही जसं की तो बोलतोय. 2 दिवस आजच्या पण ब्लॉगमध्ये नाही आहेस तू. मग झाले किती दिवस? 1 2 3 डेज. सकाळी तो स्कूलला जातो. स्कूलनंतर मग घरी आईकडे जातो. आम्ही पण दोघं ऑफिसला जातो. आज मी ऑफिसला लेट गेलो. आल्यानंतर त्याला पिकअप केला आणि मी घरी आलो. घरी आल्यानंतर मग बोलते पप्पा आपला कालचा व्लॉग मी टाकला तो त्यांनी बघितला आणि तो भरपूर खुश झाला की पप्पा तुम्ही रात्रीच्या एवढं एडिटिंग करून सुद्धा, एवढं टायर्ड असून सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करताय, लोकांना दाखवताय की तुम्ही काय करताय आणि एकदम सजेशन देताय. तर हे भरपूर चांगलं आहे माझ्यासाठी पण. तर मित्रांनो, एन्जॉय करा पुढचा व्हिडिओ. ठीक आहे. सो मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगत होतो की मी व्हॉइस ओव्हर करून हे आताचं व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. मी जस्ट हेअर कट करायला गेलो होतो साई वर्ल्ड सिटीमध्ये, जे की नियरबाय आहे माझ्या मॅरेथॉन सोसायटीच्या समोर. एक्झॅक्टली समोरच आहे. तिथे मी गेलो होतो आणि जस्ट मी गाडी पार्किंगसाठी बघत होतो, पण मला गाडीची पार्किंगची एरिया भेटली नाही. तर त्यामुळे मी साईडलाच पार्किंग केली. पार्किंग झाल्यानंतर मी विचार करत होतो की कोणत्या शॉपला जावं. इथं 2 शॉप आहेत, एक वरती आहे, खाली आहे. त्याच्यानंतर मी विचार केला की आपण वरतीच जाऊयात, कारण खाली भरपूर गर्दी होती. नंतर मी वरती आल्यानंतर मी थोडंसं मॅरेथॉनचं विचारलं. NF फॅमिली सलून इथे मी आलो होतो. मी दोन्ही ठिकाणी जातो, पण मोस्ट ऑफ NF हे मी प्रिपेअर करतो, कारण की 2 हेअरस्टाईल जे आहेत माझे ते भरपूर चांगले आहेत आणि त्यांच्याशी माझं भरपूर चांगलं कॉन्टॅक्ट आहे आणि त्यांना माझी हेअरस्टाईल पण माहिती आहे. अली भाई होते तिथे आपल्याशी आणि त्यांनी माझं हेअरकट हे केलं हेअरकट आणि बिअर्ड कट दोन्ही त्यांनीच केलं. अली भाईंनी हेअरकट करताना मी त्यांना म्हटलं की मी व्हिडिओ शूट करतो आहे, मी आता जस्ट ब्लॉगिंग स्टार्ट केलं. थोडेसे ते पण शाय होते. ते बोलतात की तुम्ही व्हिडिओ काढताय, पण मला थोडा शाय फील होतं आहे. बट तरी पण ते त्यांचे शायनेस कंट्रोल करून ते व्हिडिओ हे करत होते. बघताय माझ्या हातामध्ये iPhone 13च आहे. प्रोचं तर बोलून सोडून द्या. माझा 17 प्रो तुम्हाला स्टोरी नाही माहिती, मी सांगेन. माझा 17 प्रो मॅक्स जो ऑरेंज कलरचा होता तो फुटला आणि त्या डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला. आणि हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन की कसा पडला, कसं फुटलं, काय झालं ते. बट हेअर कट करून त्यांनी माझे हेअर सेट करायचा प्रयत्न केला आहे, तुम्ही बघू शकता. आणि फायनल टच देत आहेत. एअर ड्रायनी हेअर सेट करत आहेत ते माझे.
हेअर ड्राय आणि हेअर सेट झालेले आहेत. बियर्ड पण कट त्यांनी अगोदरच केली होती. जसं की तुम्ही बघू शकता माझं हेअर कट आणि बियर्ड कट दोन्ही झालेलं आहे. त्यांच्या ऑनरसोबत माझे भरपूर चांगले रिलेशन चांगले आहेत ॲक्च्युली. आणि नेहमी मी जेव्हा येतो तेव्हा त्यांना भेटूनच जातो. जाताना त्यांनी मला बायसुद्धा केलेलं आहे. तुम्हाला मी नेक्स्ट स्टेजवर सांगेन. थोडंसं राहिलं होतं त्यामुळे त्यांनी एक ट्रिम मारलेली आहे परत. ठीक आहे, लुक चांगलं झालेलं आहे. मी तुम्हाला बोललो की मी हेअर वाढवणार आहेत. जसं की त्यांचे रेट्स पण भरपूर चीप आहेत ॲज कम्पेअर टू अदर. तुम्हाला जसं की रेटचं कार्ड मी दाखवतो आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही पण इथे येऊ शकता. NF फॅमिली सोल्युशन सोल्युशनमध्ये सलून भरपूर चांगलं आहे. ठीक आहे, ॲम्बिशन भरपूर चांगलं आहे. हे त्यांचे ऑनर आहेत. ठीक आहे, यांचं नाव ते बोलले की आता रिव्हील नका करू, बाय करतात मला. तुम्ही इथे या एकदा. आणि लेडीजसाठी पण त्यांनी एक वेगळं सलून ओपन केलेलं आहे, साईडलाच आहे ते. ठीक आहे, तर तुम्ही इथं एकदा नक्की विजिट करा. मॅरेथॉनच्या ऑपोजिट साईडला आहे. हा माझा मित्र, हा पण माझे व्हिडिओ शूट करण्यात मला हेल्प करत होता. आणि त्याच्यानंतर मी चाललो आहे गाडीमध्ये बसतो आहे. गाडीमध्ये बसून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. पाऊस पडायची थोडीशी शक्यता होती असं मला वाटतं. हवा सुटली होती. निघतो आहे मी सायवल सिटीमधून. सायवल सिटीमध्ये बरेचसे शॉप्स वगैरे आहेत. तिथे तुम्हाला जे नेहमी दैनंदिन जीवनामधल्या ज्या गोष्टी लागतात ते तुम्हाला तिथे इझिली अवेलेबल होतात. भरपूर सोसायटीमध्ये एवढं ॲम्बिशन चांगलं आहे, व्ह्यू चांगला आहे. जसं की हे फाउंटन, हे तुम्हाला दाखवतो मी. हे भरपूर चांगलं आहे, अप्रतिम आहे. तुम्ही बघू शकता. थोडंसं आता वेदर चेंज झालेलं आहे. असं वाटतं की पाऊस पडेल, पण मी निघायचा प्रयत्न करतो आहे. तो निघतो, ऑफिसला जातो. अरे पण मी विसरलो की आज मला गाडी वॉश करायची आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की गाडी मला वॉश करायची आहे. तर मी आता पुढे जाणार आहे गाडी वॉश करायला. जसं की मी काल तुम्हाला म्हटलं होतं लाईट नव्हती त्यामुळे वॉशिंग राहिली होती. तसं चला आपण जाऊयात गाडी वॉश करायला. जाताच मी माझ्या मित्रांसोबत जो माझ्यासोबत आला होता कलिग, त्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करत होतो की कसा माझा एक्सपिरियन्स आहे त्या NF सलूनबद्दल. अँड माझी वाईफ पण तिथेच जाते त्या NF सलूनमध्येच. त्यांनी पहिले एकच ठेवलं होतं की लेडीज जेंट्स वगैरे, पण ते कम्फर्टेबल नव्हतं सगळ्यांसाठी. तर त्यांनी एक नवीन तिथे साईडलाच शॉप घेतलं आणि नंतर त्यांनी तिथेच दुसरं सलूनसाठी लेडीजसाठी पण ठेवलेलं आहे. सो गाईज आता आपण जात आहोत गाडी वॉश करण्यासाठी. माझ्यासाठी मोठा प्रश्न आहेत की आता कुठे जावं. पाऊस पण पडणार आहे. सो मोठी गाडी आता मी आणलेली होती आणि विचार केला की बाबा जर समजा मी आता गाडी परत वॉश केली आणि त्यात पाऊस पडला, तर जसं बघू शकता की वेदर चेंज झालेलं आहे थोडंसं. आणि जर गाडी मी वॉश केली आणि गाडी जर पाऊस परत पडला तर पूर्ण सत्यानाश, वाटोळा. त्यामुळे वाटेवर मी आलो. जस्ट मी बोललो तर नॉर्मल क्लिनिंग करून घेऊयात. तर मी आलेलो आहे रुपेश सर्व्हिस सेंटरच्या इथे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. वॉशिंग सेंटर, रुपेश वॉशिंग सेंटरच्या इथे बघू शकता. त्यांना म्हटलं मी नॉर्मल एक वॉशिंग करून दे भावा. ठीक आहे, वॉशिंग नॉर्मल झाली तरी पाऊस जरी पडला तरी ओके. आणि गाडी भरपूर घाण झाली होती आणि मला गाडी घाण ठेवायला, घाण म्हणजे मेसी आणि मेसी बोलतो आहे, आपलं डस्ट वगैरे असलेली मला आवडत नाही. तर त्याला सांगितलं की भावा फक्त नॉर्मल तू एक काम कर, फक्त पाणी मारून दे आणि गाडी पुसून घे. काल तुम्ही बोललो होतो ओके. हे मी तुम्हाला सांगतो की मी जसं डिहायड्रेशनसाठी पाणी हे नेहमीच पितो. मी माझी बॉटल दाखवतो की मी बॉटल घेऊन आलेलो आहे. त्यांनी गाडी धुवायला सुरुवात केली. ओके, माझा लुक तुम्हाला दाखवतो मी भावांनो की थोडंसं चेंज झालं, जास्त नाही झालेलं आहे. ओके, मला माझा कलिगसोबत असल्यामुळे अनकम्फर्टेबल वाटलं. हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असल्यामुळे, जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मला त्याच्यासमोर हे नाही करता आलं. तरी पण त्यांनी माझे बरेचसे व्हिडिओ वगैरे हे शूट केले. जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की मी आज गेलो होतो हेअरकटला. तुम्हाला पूर्ण मी व्हॉइसवर व्हिडिओ शेअर केलेली आहे, तुम्ही ती बघू शकता. ठीक आहे, जर आता अथर्व बसलेला आहे टॅबवरती. काय करतो टॅबवरती? गेम खेळतोय. आता आपल्या सबस्क्रायबरना सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. तो गाईज तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्हॉइस ओव्हर केलं थोडंसं, मी शिकतो थोडासा नॉर्मल. मी आता एवढा प्रो नाही आहे, पण ज्या दिवशी प्रो होईन तर तुम्हाला नक्कीच हे चांगले कंटेंट आणि चांगले व्हिडिओ हे चांगल्या क्वालिटीचे भेटतील. तर आता जर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चैनल को सब्सक्राइब करा. मिलते नेक्स्ट ब्लॉग में.
थँक्यू सचिन. बाय बाय.